आता पितृपक्ष सुरू झाला आहे आणि पितरांच्या श्राद्धाच्या ताटात हा पदार्थ आवर्जून केला जातो, ती म्हणजे तांदळाची खीर. आणि ही खीर बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण आज मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटात तयार होणारी आणि त्यासाठी तांदूळ न भिजवता, दूध जास्त वेळ न आटवता झटपट होणारी उत्कृष्ट चवीची तांदळाची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खीर बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले आहे आणि हे म्हशीचे दूध आहे आणि हे फुल क्रीम मिल्क आहे. हे दूध मी प्रथम गरम केले आणि नंतर गार करून घेतले आहे. खीर बनवण्यासाठी मी ही जाडसर तळाची कढई घेतली आहे. आता त्यात मी हे दूध घालत आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आहे. आता हे दूध आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे. इथे या दुधाला मी 2 वेळा उकळी काढून घेतली आहे आणि हे दूध आपल्याला जास्त आटवायची गरज नाही. हे दूध फुल क्रीम असल्यामुळे ते जाडसरच आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त आटवायची गरज लागत नाही. हे पहा, दूध मस्त उकळलं आहे. आता हे मी पळीच्या साहाय्याने हलवून घेत आहे. आता महत्त्वाची स्टेप म्हणजे या दुधात बारीक वाटलेला तांदूळ घालायचा आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे. तुम्ही कोलम तांदळाचा वापरही करू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि काहीही तांदूळ भिजवण्याची गरज नाही. स्वच्छ तांदळाचा वापर खीर बनवण्यासाठी करावा. आता हे बारीक वाटलेले तांदूळ मी या दुधात घालत आहे. आता तांदूळ घालताना लक्षात ठेवा, दूध हे उकळतच हवं. गॅसची फ्लेम फास्ट ठेवा आणि लगेच पळीच्या साहाय्याने आपल्याला हलवत राहायचं आहे. जर गॅसची फ्लेम स्लो असली आणि आपण दूध हलवले नाही तर तांदळाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. आता या दुधात मी पाऊण वाटी इतकी साखर घालत आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर साखर विरघळेपर्यंत हे दूध 4 ते 5 मिनिट सतत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. आता हे दूध मी गॅस बंद करून 10 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे. दूध गरम असल्यामुळे तांदूळ यात शिजत राहील आणि दूध दाटसर व्हायला मदत होईल. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता दूध किती घट्टसर झालेलं आहे आणि फुल क्रीम मिल्क वापरल्यामुळे बघा किती छान साय आलेली आहे आणि म्हणून आपल्याला दूध जास्त आटवायची गरज लागलेली नाहीये. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता यामध्ये मी सुक्या मेव्याचे काप घालत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालतील. आता यामध्ये मी 1 चमचाभर चारोळे घालत आहे. हे घालणं सुद्धा ऑप्शनल आहे, पण चारोळे घातल्यामुळे चव जास्त छान लागते. आता हे सर्व ड्रायफ्रूट मी या दुधामध्ये मिक्स करून घेत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी यात 1 चमचाभर साजूक तूप घालत आहे. तूप घातल्यामुळे खिरीची चव जास्त वाढायला मदत होते आणि यामुळे खीर दिसायलाही सुंदर दिसते. तूप घातल्याच्या नंतर या खिरीला मी अजून 2-3 मिनिटं उकळी काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली सुमधुर चवीची तांदळाची खीर अगदी झटपट बनून तयार आहे. तर अशा प्रकारची ही खीर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. खूपच अप्रतिम लागते. तर अशा प्रकारची खीर तुम्ही बनवली तर दूध जास्त आटवावं लागत नाही की तांदूळ भिजवायची खटपट करावी लागत नाही. तर तुम्ही ही खीर नक्की बनवून पहा. तर अशा प्रकारे झटकीपट बनणारी खीर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.